कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आपण एकत्र येऊन पोथीचे कथन करू शकणार नाही। त्यासाठी आपण घरी बसल्या या पोथीची आणि पुरुषोत्तमाची सेवा आपल्यापर्यंत कशी पोहोचवता येईल यासाठी मी दररोज एक अध्याय मी घेणार आहे। तर हे ऐकण्यासाठी जर तुम्ही नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर आलेले नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही सेवा अनेक जणांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही शेअर करा। तर आपण आज पाहूया अध्यायातील अधिक मास महात्म्यातील पहिला अध्याय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुचरणाभ्यो नमः। जय जय नमो गणनायका गजवदना विघ्नहरका मंगलमूर्ती मंगलकारका सुखदायका दयाघना तू सर्वेश्वर पूर्ण काम भक्त कामना कल्पद्रुम आरंभी तुझ करिता प्रणाम सकल काम पूर्वीसी ऐसी तुझ्या विशुद्ध कीर्ती श्रुती स्मृती पुराणे गाती म्हणून आरंभी तुझ गणपती साष्टांग नमन करीत आहे। तरी दयाळा कृपा करुणा निरसी सकळ विघ्नांचे गण उत्तम कवितार्थ बुद्धी देऊन कामना पूर्ण करी माझी। ऐसा प्रार्थीला गणपती आता नमितो श्री सरस्वती जे कवी जीवाग्नी करुणी वसती रसाळ ग्रंथ बोलविते आता नमितो श्री सद्गुरु जो परमानंद व्रत सागरू जयाच्या कृपा कटाक्षेन रूप भवाब्दी पारू पावत आता नमोस श्रीधूत पापेश्वर जो कुलस्वामी कृपासागर तैशेचे कुलस्वामिनी सादर आर्य दुर्ग वंदितो आता नमितो कवी निर्मळ जाही रचिले ग्रंथ सोजवळ आणि माता पित्रादिकचे वडील तेही सकळ वंदितो आता नमोजी पुरुषोत्तमा पुराण पुरुषा पूर्ण कामा योगी जन म्हणो विश्रामा आत्मराया स्वामीय तू अच्युत निरुपाधिक अनंत कोटी ब्रह्मांड नायक जगोदुत्पत्ती स्थितकारक जगद्व्यापक जगद्गुरु तू सकळ देवांचे दैवत कला काष्टादि कालात्म अनंत तुझला जे का शरण रेगत तया कृतांत बाधिना तू वेदशास्त्रासी अगोचर तुझा नकळे कोणासी पार त्रिगुणातीत सच्चिदत अक्षर परात परब्रह्म त्वकृपा होता अंध पांगुळ वेने उल्लंघती महा अचळ आणि मुखही होती सुवाचाळ वाचस्पती सारखे तुझा गुण समुद्र अनंत त्याचा न लागे कोणाही अंत ऐसे असता मी मूढ अत्यंत वर्णना प्रवृत्त झालो हे तो माझे द्राष्ट तत्वता परी तुझ पुढे बोलता काय पडेल मज न्यूनता अवघी सत्ता तो कृपेची काया वाचना मनोभावेसी नमस्कारिती जे तुझसी तया तू प्रसन्न ऋषिकेशी बुद्धी देसी उत्तम ऐसे संत बोलती म्हणून भावे करीतो तुझ नमन तरी भगवंता कृपा करुण ग्रंथ रचना करविबा असो व्यासे पाद्मी एक आणि बृहन्नारिद्यांत अणिक अधिक मास महात्म सुरेख गीर्वान भाषे वर्णिलिजी तयाच्या काढुनी ममितार्थ सगळ जना समजे यथार्थ ऐसे महाराष्ट्र भाषेत यथामथी वर्णितो त्यात होता न्यूनाधिकता संत श्रोती क्षमिजे सर्वथा बाळ बोबडे बोलता मात पितरे आनंदती नेमिषारण्य माझी सुत शौनकादिक ऋषी जनाप्रंत नाना पुराण कथा विस्तृत्व नित्य नूतन सांगतसे तो एकदा ते सर्व ऋषी विनये विन्विती सुतासी हे व्यास शिष्या तू पुण्यराशी आणि भाग्यवान आहेस व्यास कृपे तद्वचनाचे सकळ हार्द जाणसी साचे म्हणून आम्ही सुव्यक्ताचे तुझ लागी विनवितो ह्या असार संसारात सहस्रविध श्रोतैवक असत त्यातून श्रेयस्कर थोडक्यात सारभूत असेल जे आणि परमानंदासी कारण संसार दीप्तारक पावण ते आम्हा ऋषी जना लागून सर्व विवरून सांगिजे ऐसी ऋषीची ऐकुणी वाणी सूत म्हणे हो महामुनी मी केवळ विलोमज असुनी निजमजला तुम्ही प्रश्निता तस्मात धन्य झालो निश्चित तरी व्यासापासून जे का श्रुत तेची तुम्हासी यथास्थित यथामती सांगतो ब्रह्मानंदन नारद योगी स्वेच्छे फिरता फिरता त्रिजगी हिमालयाच्या समीप भागी बदरिकांनी पावला जे नारायणाचे स्थान परम पावन तपोवन जेथे गगनापर्यंत महान वृक्ष विस्तीर्ण पसरलसे
जयाची छाया घनदाट रवी किरणा नसे वाट नानालंत कुंज सदट ठाई ठाई शोभती बद्री आम्रात कबैल फणस जंबू धात्री रसाल आणि खर्जुरादी वृक्ष विपुल सदा सफल पैजेथे विष्णू पादोदकी पवित्र जेथे गंगा आहे विचित्र पशु पक्षादी जीव सर्वत्र निर्वर तेथे क्रीडता जेथे तेथे तुलसीवणे शोभती पुष्पवृक्षाची काननी जाई जुई मालती सुमणे प्रफुल्ल जेथे सर्वथा तपोधनाच्या पर्णकुटी जेथे शोभती गंगातटी ठाई ठाई योगी हटी योग साधना बैसले असंख्य सिद्धगण सतत परमानंद निमग्न असत देवगण ही आत्मसुखार्थ जेथे येऊनी राबती असो ऐशा त्या बद्रीवाणी नरनारायणाच्या आश्रमस्थानी विरिंचित सुत नारद मुनी अकस्मात पातला तो तेथे नारायण ऋषी जितेंद्रिय महातापसी परब्रह्म चिंतित मानसी तेजो राशी बैसलासे देव ऋषी मुनी सिद्धगण जया बैसले वेडून तया पाहताची ब्रह्मनंदन साष्टांग नमिता झाला सेवेची जोडून करद्वय मधुर वाणी बोलता होय नारायणा तू निष्काम निष्क्रिय परमेश्वर आहेसी तुझ तपाचे कारण नाही परिते करीतोसी ए ठाई हे लोक शिक्षार्थ आणि काही असे मर्यादा स्थापनार्थ ना तरी या कलियुगात एकीची केलेल्या पापे त्वरित ही मेदिनी बुडती समस्त आणि तर ती पुण्य एकाच्या पूर्वी क्रतादी युगा माझारी एक कृत पापे की पुण्यकार सारी सर्वगत होत निर्धारी ऐसी स्थिती होती जी तैशा स्थितीचा केला लोप आता या कलित पुण्य वा पाप करताची एक भोगिती आप इतराले पणवेची तरी सर्वी स्वये पुण्य करावे हेची स्वकृतीने सुचवावे यास्तव परपकृती स्वभावे तप करीत बैसलासी या आसार संसारात विषयसक्त प्राणी समस्त ग्रहधन दारा पुत्रदिकांत लंपट झाले आहे ती तयाचे जेणे कल्याण होई आणि हितकर असेल माझेही ऐसे चित्ती विचारुनी काही सांगया योग्य आहे स त्वमुखातुनी की जे श्रवण म्हणून येथे झाले शरण उपकार प्रिय तो भगवान ऐसे वेदही बोलतात तरी लोकोपकारार्थ कथा काही कथा सांगे मजप्रत जियेच्या श्रवणा मात्रे खचित निर्भय स्थाने लाभेल पै ऐसी नारदोक्त वाणी ऐकून अत्यानंदे नारायण मुनी भगवत कथा पुण्य पावनी प्रेमे सांगू लागला मध्ये मध्ये ब्रह्मनंदन शंका येऊन करी प्रश्न सेवेची तयाचे समाधान नारायण करीत असे ऐसे क्रम बहु चालला तो प्रसंगे नारायण बोलला नारद पुरुषोत्तमाचा भला सर्वापरी महिमा असे ते ऐकुणी ब्रह्मनंदन म्हणे देवा पुरुषोत्तमाभिधान तुवा कथिला तो देव कोण आणि काय महात्मतयाचे ते मज कथी विस्तारेसी अत्यद्भुत वाटते मानसी ऐसे ऐकुणी नारायण ऋषी देव ऋषीसी बोलत नारद त्वा पोसले उत्तम तरी सांगतो हे वर्म पुरुषोत्तम ऐसे मासाचे नाम सहेतुक असे पै तयाचा स्वामी कृपासागर पुरुषोत्तमा होय साचार म्हणूनही त्यासही ऋषीश्वर पुरुषोत्तम म्हणतात आणि त्या मासाचे व्रत भक्तीने आचरता यथास्थित पुरुषोत्तम देव नरमानाथ संतुष्ट होतो निर्धारे ऐसे नारायणे कथिले ते ऐकुणी नारदे पुंशिले म्या चैत्राधिक मास सगळे सर्वे स्वेश्वर ऐकिले आहे त्यात पुरुषोत्तमाभिधान एकही मास नाही जाण तरी पुरुषोत्तम हा कवण कैसा काय मास असे आणि ह्याचा स्वामी कृपानिधी पुरुषोत्तम झाला कैसा कधी तैसे चितयाचे स्वरूप अवधी कैसे काय असे पै आणि त्यात कोणती कृत्य करणे कोणती कैसी दाणे देणे जप पूजोप साधने कैशी कवणे करावी आणि ती तैशी करिता सर्व संतोष तो कोणता देव आणि तो कैसे काय अभिनव फल देतो कर्त्यासी हे आणि इतरही काही असेल ते सांग सर्वही दीनवत्सल साधू ते पाही न पुसले तेही कथितात नारायणा पृथ्वीवरती परोपरीचे नर जे असती त्यातून पर भाग्यवान वरती
तैसे असती कित्येक, एक सदा दारिद्र्य पीडित, नित्य रोगी कित्येक सत, एक मणिपुत्र इच्छित, परी त्या प्राप्त नवेची, जड मूक अंध दांभिक, विद्याहीन कुचेली एक, नीच लंपट जर्जर मस्तिक, तैसेच कित्येक परसेवी, नष्टांश आणि भग्न संकल्प, क्षीण सत्व अत्यंत कुरूप, कित्येकाचे अंगी अमुप, रोग होत कुष्ठादी, एका माता पित्याचा वियोग, इष्टमित्राचा नाही संग, स्वेष्टे वस्तू वर्जित व्यंग, ऐसेही कित्येक होतात, तरी ते जयाचे आचरणाने, की पठणे किंवा श्रवणाने, पुनश्च तैसे न होत कशाने, ते मज सांगणे दयाळा, वैधव्य आणि वैवध्यता दोष, हिनांग दुराधी अशेष, रक्तपित्त अपस्मार विशेष, तैसेच राजय क्षमाधिक जे, ह्या सर्व दोष समूहानी, दुःखित येशा नरा पाहुणी, मी अति दुःखित झालो म्हणून, कृपा करी मजवरी, जैसे तोषेल ममांतरंग, तैसेच सविस्तर मजला सांग, तू सर्व तत्वाच्या निधीभंग, सर्वज्ञ समर्थ आहेसी, ऐसे देवर्षीचे वचन, ऐकून बोले नारायण, नारदा लोकहित कारण, उत्तम प्रश्न केलासी, तरी श्रीकृष्ण नाथे, युधिष्ठिरासी कथिले होते, तेची तुझ मी सांगतो तेथे, एकाग्र चित्ते ऐकिजे, दुर्योधनासी कौरव आशेष, महाकपटी दुष्ट विशेष, तई एकदा युधिष्ठिरास कपटदूते फसविले, कपटपाशी बोक्रीडा बोलत, सर्वस्व घेतले हिरावून, राज्यभृत्य वस्त्र की भूषण, काहीच नाही उरविले, शेवटी प्रिया आज्ञेसनी, तीही जिंकिली पणा लावणी, सेवेची ती ओढीती आणुनी, सभे माझे विटंबिले, आणि दुशब्द बोलुनी नाना, पांडवाची केली निर्भसणा, ती एकूण सभ्य जना, माना खाली घालून बैसले, कोणी काही न करी भाषण, द्रौपदी झाली अतिदीन, ते श्रीकृष्णे गुप्ते येऊन, रक्षण केले तियेचे, मग ते धर्मादी पंडुसुत, राज्य टाकून या समस्त, अत्यंत दुःखे कृष्णेसहित, वनवासार्थ चालिले, वनोपवने अतिक्रमणी, जाऊन राहिले काम्य कवणी, आरण्यवासी जैसे मुनी, तैसे झाले तात्काळ, अंगावरी नाही वसन, करीत वल्कले परिधान, कंदमूल फलाचे अशण, रात्री शयन भूमीवरी, कमंडलूचे जलपात्र, द्रव्य क्लेश जसे अनुमात्र, दैवगती अत्यंत विचित्र, काय सांगू नारदा, असो ऐसे ते पंडुसुत, द्रौपदीसह काम्य कवनात, नाना दुःखाचे अनुभव घेता कालक्रमित राहिले, पुढे एकदा द्वारकाधीश, सेवे घेऊणी मुनिगणास, दुःखित पांडवा भेटावयास, काम्य कवनास पातला, तया पाहता क्षण ते पांडव, परमानंदे उठले सर्व, प्राणागमने देह सजीव, होनी जैसे उठावे, सवेची धर्म भीम अर्जुन, पुढे धावले दिघे जण, प्रेम भरे श्रीकृष्णा लागून, अनुक्रमे अलिंगिले, नंतर नकुळ सहदेवानी, मस्तक ठेविले कृष्णचरणी, गहीवरुणी याज्ञेसनी, पाया पडली तत्क्षण, तो त्या पांडवाची दुःखदशा, आणि द्रौपदी झाली बहुत क्रशा, ऐसे पाहुणी द्वारकाधीशा, दुःख अत्यंत झाले, आणि कौरवाच्या नाशा लागून, चित्ती चेतविला क्रोधाग्न, आरक्त झाले दोन्ही नयन, तप्त लोहगोल जैसे, भालपटी पडल्या आठी, अत्यंत वक्र झाल्या भ्रुकुटी, कल्पातळीचा घोर दुर्जटी, तैसा जगजेठी झाला, कर करा दात खाऊन, महाकाळसा उठला तक्षण, अग्निज्वरा परी मुखातून, उष्ण श्वास झाले, ते कृष्णाचे भयानक रूप, पाहुणी सर्व भ्याले उमोप, अंगी सुटला थरथर काप, कर्तव्य काही सुचेना, ते धर्माधिकी अर्जुनाला, सुचविता क्षणी तो उठला, हस्त जोडणी श्रीकृष्णाला, अति विनवेवर प्रार्थित, ते धर्माधिकी म्हणे, हे कृष्ण रुक्मिणीकांता, देवदेव जगन्नाथा, तू सकळ जनाचा त्राता, भक्त कैवारी आहेस, आणि मी तो भक्त तुझा भक्त पाही, जगाबाहेर राहत नाही, जगाचा नाश होता मीही, नाश पावेनी निश्चय, जयाच्या केवळ दृष्टीपातेसी, ब्रह्मांदी झाये विलयासी, तयाच्या कोपे जगासी कैशी, काय की स्थिती होईल, याचा अंतरी विचार करी, दुष्ट कोप शीघ्र आवरी, द्वदीपाच्या कोपे सत्वरी, जगत प्रलय होईल, देवा तू सर्वज्ञ परमेश्वर, सर्व मांगल्य बीज परिकर, त्वची हे सकळ चराचर, स्वये सृजिले असे ते,
तरी ह्या स्वकृत जया लागून कैसा संहारी ती आपण एकी अपराध केला म्हणून दुजासी कोण शासील मी मशक होती बहु त्रास म्हणून त्याचा कराया नाश आपुल्या राहत्या मंदिरास कोण पुरुष जाळील अंतरी पाहे विचारून तू सर्व वेत्ता भगवान मी अनाथ पामरहीन दीन चरणी शरण रिगत आहे एव प्रार्थनिया सादर अर्जुने केला नमस्कार ते तो भक्तवत्सल शांगधर प्रेमदेव पुरे थपथपला आणि समूळ कोप निरसून सौम्य झाला चंद्रा समान ऐसा तयासी विलोकुण पांडव पूर्ण आनंदले आणि प्रेमे वंदुनी हरिचरण मग वंदिले सर्व मुनिगण आसनापा पद्मादी समर्पण केले पूजन सर्वांचे आणि कंदमूळ फलाधिक प्रेमे समर्पिलो अनेक बहुकाळे भेटला जगन्नायक तैसे कौतुक काय सांगू मग ते धर्माधिक पांडव कृष्णा सानिध्य बैसले सर्व तयासी अश्वासया केशव गोष्टी सांगू लागला तेव्हा युधिष्ठिर कृष्णाप्रत स्वहितार्थ आणि परिहारार्थ नारदा तू प्रश्निले सांप्रत ऐसेचे प्रश्निता झाला तयावरी रुक्मिणी रमण त्यासी उत्तर दे आपण कथानक पुण्य पावन पुढच्या प्रसंगी वर्णिजेल इति श्री अधिक मास महात्मसार बृहण्णारी दीप पद्माधार सज्जन श्रोते कुत चतुर प्रथमाध्याय इति श्री प्रथमाध्याय गौड श्री सांब सदा शिवार्पणमस्तु श्री पुरुषोत्तमानंद महाराज की जय श्री राधे कृष्ण गोविंद